हॅलो गाईज, तर आज आपण इथे बनवूया कुरकुरीत असे खेकडा भजी. जसं बाहेरच्या स्टॉलवरती मिळतात तसंच सेम टू सेम आपण घरी ट्राय करणार आहोत. सो सर्वप्रथम इथे मी कांदा घेतलेला आहे, त्याला उभा बारीक चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये मीठ ॲड केलेला आहे, तिखट मसाला, ही बारीक चिरलेली मिरची ॲड केलेली आहे. त्याच्यानंतर आले लसूण पेस्ट, कश्मीरी लाल पावडर, हळद, धने जिरे पावडर, आमचूर पावडर, जिरे हे सर्व ॲड केलेलं आहे आणि त्याला नॉर्मली मिक्स केलेलं आहे. जास्त पण कांद्याला पाणी सुटेल एवढं त्याला हे नाही चिवडायचं नाही आहे. त्याच्यानंतर 5 ते 10 मिनटं झाकण ठेवायचं त्याच्यावरती आणि त्याच्यानंतर मग बेसन ॲड करायचं. बेसन ॲड करताना स्टार्टिंगपासूनच हळूहळू जेवढं बसेल तेवढंच बेसन ॲड करायचं, कारण पीठ आपल्याला पातळ नाही करायचं. पाणी तर बिलकुल टाकायचं नाही आहे, बट जेवढं आपण कांद्याला हे करतो मिक्स करतो तेवढं कांदा जास्त पाणी सोडतो. सो त्यामुळे नॉर्मली जेवढं बसेल तेवढंच बेसन ॲड करायचं आहे. क्रिस्पी होण्यासाठी मी तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे. सो अशा प्रकारे आपलं पीठ हे ड्राय पाहिजे, जसं तुम्ही आता बघू शकता व्हिडिओमध्ये. तसंच सेम तुम्ही सुद्धा ड्राय पीठ ठेवा आणि त्याच्यावरती कोथिंबीर ॲड करायची आणि जेव्हा तळायचे आहे त्याचे 2-4 मिनटं आधीच सोडा ॲड करायचा आहे. आणि खुसखुशीत होण्यासाठी मी गरम आपलं जे भजीसाठी मी घेणार आहे तेल, त्याच्यातलेच 2 चमचे 1 चमचा मी तेल त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. आपलं गरम तेल झालं की त्याच्यामध्ये मग हळूहळू भजी हे टाकायचे आणि मस्त फ्राय करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता की किती सुंदर असे बाहेरच्या सारखे सेम टू सेम चवीला तर झालेले आहेत, बट तुम्ही बघू शकता की सेम टू सेम तसेच दिसत आहेत. सो रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.